खऱ्या अर्थाने कशी डोंबिवली शहरामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी खूप मोठ्या प्रमाणात राहतात। हा भाग गरिबाचा वाडा, राजू नगर, आपला म्हणजे असे उमेश नगर वगैरे इथे बरेचसे बाबासाहेबांचे अनुयायी खूप मोठ्या प्रमाणात राहतात। परंतु पक्ष तिथपर्यंत पोचायला पाहिजे त्या ह्याच्याने मी आज माझे सहकारी हे आपला अमोल बारसिंग यांच्या माध्यमातून की बाबा इथला जो परिसर जो आहे तो परिसर म्हणजे आपल्या पक्षामध्ये किंवा आपल्या पक्षाचे संलग्न राहायला पाहिजे। तर त्या हिशोबाने म्हटलं आपण आज बैठक घेऊया आणि ही बैठक आज याच्याने ही बैठक आज घेतलेली आहे। या बैठकीला कल्याण शहराचे अध्यक्ष इथे दीपक पगारे देखील उपस्थित आहेत। आमचे उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश जाधव आहेत, बेराडे आहेत। तर या अशा सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथे जमलो। जरी आपण म्हणजे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, आमच्या लेडीज इथे आहेत। ताई तुम्ही पण पुढे आहे इकडे। तर ह्या महत्त्वाच्या लेडीज आहेत आणि या सगळी चांगल्या प्रकारे बाबासाहेबांच्या अनुयायांपर्यंत पोहोचतील। आणि मला आता सांगितलं की बाबा इथे आपण म्हणजे पक्षासाठी आपल्याला आम्ही पक्षामध्ये सगळे येतोय आणि पक्ष आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। तर पक्ष देखील आपल्या पाठीशी उभं राहील। आज माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्याला तुम्ही फायदा घ्या की आज आपण कसं वेगवेगळ्या इथे याच्यामध्ये महिलांचं ग्रुप केलं पाहिजे, महिलांसाठी आपण काम केलं पाहिजे, महिलांना एकत्रित करून त्यांचं बचत गट केलं पाहिजे। आणि या माध्यमातून आपण आठवले साहेबांच्या माध्यमातून केंद्रातून आपल्याला निधी येईल। तर आपण कष्ट केले, आपण बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर नक्कीच लोक संघटित होतील। आणि मला खात्री आहे की या डोंबिवली शहरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात युवक राहतात। तर मी अमोल बारसिंगला सांगू इच्छितो की अमोल बारसिंगी तुला जेव्हा वेळ तुला मिळेल त्यांच्यापर्यंत जाण्याचा काम कर। मी तुझ्याबरोबर आहे, पक्ष तुझ्याबरोबर आहेत आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे करूया आपण। आणि साहेब मी आपल्या एक कानावर घालू इच्छितो की मध्येच मी 2 वर्षासाठी मी किशोर मगरे यांना निवडलं होतं। तर परंतु त्यांना काही म्हणजे काम करण्याची संधी फार कमी वेळ मिळाली। परंतु तिथे देखील आता आपण त्यांच्या जागेवर दुसरे आपण शहर अध्यक्ष म्हणून निवडतोय आपण आणि किशोर मगरे यांना आपण जिल्ह्यावर घेऊ, माझ्या जोडला घेऊ आणि संघटक म्हणून त्यांना काम करायची संधी देऊ त्यांना आपण। तर अशा पद्धतीने कशी जोपर्यंत मी जिल्हाध्यक्ष आहे तोपर्यंत आपण ज्यांच्यावर जबाबदारी देऊ ती जबाबदारी काही कालावधापुरती देऊ। कारण काय खरोखर माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीशी जुळायचं जर असेल तर त्यांनी काम केलं पाहिजे। काम केलं तर तो माणूस आहोत। म्हणून तुला देखील तुझ्यावर जबाबदारी देऊ आम्ही। ती जबाबदारी फक्त 2 वर्षासाठी देऊ। 2 वर्षात तुम्ही खरोखर तुम्ही तुझं हे दाखवलं की बाबा काम करण्याची पद्धत दाखवली तर मग नंतर पुढे वाढवता येईल सर। अशा पद्धतीचं आम्ही रिपब्लिकन पक्षाची सगळ्या कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक महिलांची आपण निवड केली, अनेक आपण युवकांची निवड केली आहे। आता आपण कसं लेडीज देखील इथे का डोंबिवलीमध्ये शहर अध्यक्ष खाली आहे त्यांच्यासाठी मी जबाबदारी या ताईंवर जबाबदारी देतो की तुम्ही आता काही येत्या दिवसात मला मीटिंग द्या। त्या मीटिंगमध्ये आपण एखादी महिला आपण तिथे आपण निवडू आपण आणि त्यांना देखील काम करण्याची संधी देऊ। बाबासाहेबांचा पक्ष खूप मोठा पक्ष आहे आणि आठवले साहेब खूप रात्रंदिवस आमच्यासाठी मेहनत करतात। तर आपण त्यांच्या विश्वासाला पात्र राहूया की बाबासाहेबांची चळवळ घरोघरी गेल्यानंतर आपण त्यांच्या विश्वासाला पात्र राहू। आणि म्हणून आपण सगळ्यांचा आटापिटा जो आहे तो आटापिटा आपण आपला पक्ष वाढला पाहिजे। बाकीचे लोक पण पक्ष आहेत, त्यांचेही पक्ष आहेत, मग आपला पक्ष का नको वाढायला, आपल्याला का नको आपल्याला संधी मिळाला। प्रत्येक महिलेला आमच्या संधी मिळाली पाहिजे, आमच्या प्रत्येक युवकाला संधी मिळाली पाहिजे। तर त्याच्यासाठी संघटन उभारणं हे आमचं ध्येय आहे। ते ध्येय गाठण्याचं काम आम्ही करतो सर। ओके।